जशी रोज सकाळी उठलं की चहाची तलप लागते, तसंच बिझनेसमध्ये हळूहळू माहिती वाढत गेली आणि प्रॉफिट दिसू लागलं की बिझनेसची तलप लागते. म्हणूनच मी अजून जास्त माहिती घेऊन आलेली आहे. असे 20 फूड आयटम जे तुमच्या मेन्यूमध्ये ॲड केलं तर तुमच्या क्लाउड किचनला एक वेगळीच गती मिळेल. आणि विशेष म्हणजे क्लाउड किचन हा एक बिझनेस तर आहेच आहे. त्यासोबतच जेव्हा आपण फूड सर्व करतो, एखाद्या कस्टमर जेव्हा ओपन करतो, खातो आणि त्यानंतर त्याला अशी फिलिंग आली पाहिजे, बाई पैसा वसूल जेवण होतं किंवा पैसा वसूल डिश होती, तर हेच आपण जिंकल्यासारखं झालेलं असेल. तर वळूया आपण अशा 20 फूड आयटमकडे, जेणेकरून तुम्हालाही तुमच्या नवीन क्लाउड किचनमध्ये ॲड करता येईल आणि तुम्हाला प्रॉफिट मिळवता येईल. पण त्याआधी तुम्हाला जर मी माहिती नसेल तर नमस्ते, मी पल्लवी. क्लाउड किचनबद्दल सगळी माहिती मी तुम्हाला हळूहळू देत आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला 20ही फूड आयटमबद्दल माहिती मिळेल आणि ते तुम्हाला ॲड करता येतील. आणि जर तुम्हाला अजून माहिती जास्त हवी असेल तर मला कमेंटमध्ये कळवा, नक्कीच मी त्याला रिप्लाय देईल. तर वळूया आपल्या पहिल्या आयटमकडे, ती आहे व्हेज थाली. व्हेज थालीमध्ये आपण 3-4 प्रकार ठेवू शकतो. कारण IT वर्किंग असणारे, बॅचलर असणारे किंवा वर्किंग वुमन असणारे, त्यांना रोज जेवणासाठी घरचं एकदम संतुलित आणि पोटभर जेवण हवं असतं. तर ते खूप जास्ती व्हेज थाली प्रेफर करतात आणि ही लंच टाईममध्ये खूप विकल्या जाते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. दुसरा प्रकार आहे चिकन थाली. जर तुम्ही तुमच्या घरी नॉनव्हेज बनवत असाल किंवा तुमच्या क्लाउड किचनमध्ये ॲड केलेलं असेल तर तुम्ही ही एक थाली ठेवू शकता. कारण ज्यांना रिच प्रोटीन पाहिजे असतं, भरपेट खायचं असतं आणि चिकनचे शौकीन असणारे, ते पण घरगुती चिकनची टेस्ट असणारे, हे खूप प्रेफर करतात. ह्यांच्यामध्ये पण IT वर्किंग मॅन्स जास्ती आहेत. नंतर बॅचलर जे स्टुडंट आहेत ते पण, जे जिमला जातात ते तर हेच चॉईस करतात ॲज अ लंच म्हणून. आणि तिसरी डिश आहे राईस बाउल, दाल राईस बाउल. तर हे एकदम हलकं फुलकं, पचायला सोपं आणि एकदम कम्फर्ट फूड म्हणून परफेक्ट आहे. आणि हे खूप स्वस्त पडेल तुम्हाला बनवायला. हे पण IT वर्किंग असलेले स्टुडंट, सिनियर सिटिझन हे खूप जास्ती प्रेफर करतात. आणि चौथ्या फूड आयटम आहे राजमा चावल, जे नॉर्थ इंडियन फूड लवर्स आहेत, त्याचबरोबर ITमध्ये काम करणारे आणि स्टुडंट ह्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. कारण राजमा म्हणजे पौष्टिक, भरपेट आणि नॉर्थ इंडियन फ्लेवर असलेलं जेवण आहे, त्यामुळे हे पण खूप चालतं. 5वा मेन्यू असणार आहे पनीर बटर मसाला प्लस रोटी, हा कॉम्बो. तर जे फॅमिलीज असतात, कपल्स असतात किंवा व्हेज लवर असतील किंवा प्युअर व्हेजवाले असतील, त्यांना कधी कधी कसं रेस्टॉरंट स्टाईल रिच व्हेज डिश घरच्या घरी आणि आरामात खायची इच्छा होते. तर आपण हे पण एक आयटम नक्कीच ॲड करू शकतो. हे खूप जास्त रिकमेंडेड आहे. तुम्ही प्रत्येक रेस्टॉरंटच्या झोमॅटोवरती किंवा स्विगीवरती चेक करा, हा एकदम ते रिकमेंड आणि रिऑर्डर खूप हायली होतात, हे पण दिसून येईल तुम्हाला. आणि 6वा आहे चिकन बिर्याणी. तर ह्याच्यामध्ये स्टुडंटला IT क्राऊड वीकेंड ऑर्डर्स भरपूर प्रमाणात मिळतात. हे कसं अरोमॅटिक आहे, स्पायसी आणि वीकेंड स्पेशल म्हणून बेस्ट चॉईस करतात. त्यामुळे तुम्ही हे पण ठेवू शकता. हे पण खूप कमी पैशामध्ये बनवलं जातं. आणि 7वं आहे व्हेज खिचडी किंवा दाल खिचडी, जे थोडेफार सिक असतील किंवा वर्किंग वुमन, सिनियर सिटिझनसाठी पण खूप बेस्ट आहे. आणि मेन म्हणजे जे डाएट फॉलो करणारे आहेत ना, ते तर हेच निवडतात. कारण हे हेल्दी असतं, ह्याच्यामध्ये लो ऑइल असतं आणि घरच्यासारखं हलकं फुलकं जेवण असतं. त्याच्यामुळं व्हेज खिचडी किंवा दाल खिचडी हे दोन्ही आयटम तुम्ही ठेवून द्या. 8वा आहे मिसळपाव. एकदम लोकल कस्टमर खूप तुमचे वेडे होऊन जातील एकदा जर त्यांना तुमची मिसळपाव आवडली तर. त्यानंतर IT वर्किंगवाले पण, यंगस्टर पण, हे कसं संध्याकाळी 4 वाजता किंवा सकाळी सकाळी हे दोन्हीपैकी एका वेळेला हे ठेवून द्या, म्हणजे तुम्हाला जास्त रिऑर्डर्स मिळतील. आणि हे जास्त फ्रेश असल्यामुळे त्या सेम टायमिंगला तुम्ही व्यवस्थित गरम गरम देऊ शकता आणि परत त्याचे अजून जास्ती तुम्हाला रिपीट कस्टमर बनवू शकता. हे कसं स्पायसी महाराष्ट्रीयन ब्रेकफास्ट असल्यामुळे आणि इव्हिनिंग स्नॅक्स असं 2 टायमाला ठेवून द्या. 9वा प्रकार आहे पोहा. हे एकदम मस्त हलकं फुलकं पण आहे, ताजा
आणि पटकन खाण्यासाठी योग्य ब्रेकफास्ट आहे. त्यामुळे हे स्टुडंट जास्ती ऑर्डर करतात. ज्यांना खूप घाई आहे सकाळी ते ऑर्डर करतात आणि आपल्या एवढे जे एल्डर आहेत वगैरे ते सुद्धा ऑर्डर करू शकतात. 10वा प्रकार आहे इडली सांबार. सगळ्या फॅमिलीमध्ये आवडणारा पदार्थ म्हणजे इडली सांबार आहे. सिनियर सिटीजनलासुद्धा आवडतो, हेल्थ कॉन्शियसवाल्यांनासुद्धा खूप आवडतो. कारण हे ऑइल फ्री आहे, बॅलन्स आहे आणि सर्व वयोगटासाठी योग्य आहे. त्याच्यामुळे हे पण तुम्हाला रिऑर्डर मिळू शकतील. त्यानंतर 11वा आहे ठेपला आणि दही. हे जे वर्किंग प्रोफेशनल असतात, ट्रॅव्हलर असतात किंवा स्टुडंट असतात ह्यांना खूप आवडतं. कारण हे लॉंग लास्टिक असतं आणि लाईटवेट असतं आणि ट्रॅव्हल फ्रेंडली असतं. त्याच्यामुळे ही मील तुमची खूप जाऊ शकते, विकल्या जाऊ शकते. त्यानंतर आहे व्हेज सँडविच. व्हेज सँडविचमध्ये कसं किड्स असो, स्टुडंट असो किंवा ऑफिसमध्ये समजा काही पार्टीज असतील. आता मीच सांगते, माझ्या ऑफिसमध्ये कोणतीही बर्थडे पार्टी असली तरी समोसे आणि व्हेज सँडविच हे 50-50ने ऑर्डर करतात. त्यामुळे हे पण तुम्हाला एनी टाईम स्नॅक्स आहे. हे एकतर हलकं फुलकं आहे, क्विक बाईट आहे, हलकं मस्त आणि बनवायलाही सोपं आहे तुम्हाला. त्यानंतर आहे वडापाव. वडापाव पण स्टुडंटसाठी खूप म्हणजे आवडतो. लोकल क्राऊड पण आवडतो. बजेट फ्रेंडली असतं कस्टमरसाठी. त्यामुळे ते मुंबई स्ट्रीट फूड स्टाईल वडापाव बजेट फ्रेंडली स्नॅक्स म्हणून ते हायली रिकमेंड करतात. त्यानंतर आत्ताच मी सांगितलं समोसा. तेच ऑफिस स्टाफसाठी, टी टाईम कस्टमरसाठी क्रिस्पी मस्त गरमागरम संध्याकाळी चहासोबत परफेक्ट एकदम मील होईल ह्या विचाराने ते ऑर्डर करतात. 15वा आहे पनीर राईस बाउल. IT वर्किंग बाउल मील लवर असतात काही त्यांच्यासाठी एकदम योग्य आहे. मॉडर्न मस्त ऑफिस लंच यासाठी एकदम सोयीचं बनेल. 16वं आहे चिकन करी प्लस राईस. हे बॅचलरसाठी किंवा जे राईस लवर असतात त्यांच्यासाठी आणि जे डेली नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी पण मस्त घरच्या घरी नॉनव्हेज टेस्ट आणि रोज जेवणासाठी पण. एकदा तुमच्या एखाद्या फूडची एखाद्या कस्टमरला सवय लागली की तो बाकी जातच नाही, तेच सेम रिपीट ऑर्डर करत राहतो. त्याच्यामुळं कस्टमर एक जपायचा. ओके, चला आता मी पुढे सांगते. 17वं व्हेज फ्राईड राईस. हे स्टुडंट, यंगस्टर, फास्ट फूड लवर्ससाठी मस्त इंडो चायनीज फ्लेवर असतो. क्विक आणि टेस्टी मील असते एकदम मस्तपैकी. आणि त्यानंतर अजून असं करू शकता तुम्ही की ॲड्स ऑनमध्ये एक 18वा आपला आयटम आहे गुलाबजामुन. एकदाच बनवून ठेवायचे, 4 दिवस राहतात. फ्रीजमध्ये बनवून ठेवा मस्त आणि ते एकदम फॅमिलीज फेस्टिवल ऑर्डर किंवा एखादा स्वीट लवर असतो, हां बाबा आता डेझर्ट खावं असं वाटते काहीतरी, तर तो ऑर्डर करतो. नंतर 3रा स्वीट आयटम आहे राईस खीर. म्हणजे 19वा आयटम आहे राईस खीर. हे पण सिनियर सिटीजन म्हणा किंवा फॅमिली फंक्शन किंवा हेल्थ कॉन्शियस असणारे पण होममेड स्टाईल हलकं आणि पारंपरिक डेझर्ट प्रेफर करतात. आणि शेवटचा आणि खूप जास्ती ऑर्डर मिळणाऱ्या आणि खूप परवडणारा अगदी 5 मिनिटात होणारा पदार्थ म्हणजे चहा किंवा कॉफी. हे एकदम मस्त ऑफिस स्टाफ, स्टुडंट असो, लोकल कस्टमर असो, एकदम रिफ्रेशमेंटसाठी परफेक्ट. आणि हे कसं दिवसातून 1-2 वेळा तरी ऑर्डर होती म्हणजे होतीच सेम कस्टमर. फक्त तुम्ही चहाचा आणि कॉफीचा फ्लेवर मेंटेन केला गेला पाहिजे व्यवस्थित. म्हणजे चहामध्ये पण तुम्ही आयटम ठेवू शकता, अद्रकवाली चहा किंवा इलायची चहा, मस्त तुम्हाला जे जे बनवता येतील ते ठेवा. नक्कीच एक जर गेला तुमचा आणि एक आवडला तर त्याची खूप जास्ती ऑर्डर पडू शकतात. त्यामुळे आणि हे खूप चटकन होतं, ह्याला काहीच वेळ लागत नाही. आता मी तुम्हाला हे 20 मोस्ट ऑर्डर होणारे आयटम सांगितलेले आहेत. तर ते तुम्ही एकदा विचार करा, बनवून पहा, घरच्यांना चवीला द्या, त्यांचं रिकमेंड करा की अजून काही येतं का किंवा अजून शिकावं लागेल का अजून जास्त चांगले टेस्टी बनवण्यासाठी. घरगुती पण टेस्टी किंवा यूट्यूबवरती कोणाचे पण व्हिडिओ पहा, शेफ कसं बनवतात त्यांचे व्हिडिओ बघून थोडं ट्राय करा, थोडं शिका आणि अजून तुमची स्किल वाढवून एकदम टेस्टी जेवण बनवायला शिका. म्हणजे तुम्हाला कसं रिपीट ऑर्डर मिळण्यासाठी किंवा जास्ती कस्टमर गोळा करण्यासाठी खूप मदत मिळेल. कारण आपला एक कस्टमर जर निघून गेला तर असे एक चेन सुटत जाते आणि बिझनेस थोडा असा डगमगतो. त्यामुळे बिझनेस कधीच डगमगू द्यायचं नाही. असं नाही की एक कस्टमर गेला तर काय होईल, दुसरे येतीलच ना, नाही. तो एक पण खूप महत्त्वाचा आहे, जसे बाकीचे 100 पण. प्रत्येकजण महत्त्वाचा आहे. तर झालेली माहिती आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा किंवा ह्याच्याबद्दल काही प्रश्न असतील
तर कळवा. आणि ह्याच्या पुढे मी अजून काही फूडचे आयटम घेऊन येणार आहे, जेणेकरून तुम्हाला खूप मदत मिळेल आणि तुम्ही तुमच्या क्लाउड किचनमध्ये ठेवू शकता आणि स्वतःचा प्रॉफिट करून घेऊ शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जरूर कळवा की तुम्हाला आणखी काय माहिती हवी आहे. तोपर्यंत बाय.